कांदिवलीतील मराठी रिक्षा चालकाला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मारहाण करणाऱ्या अमराठी रिक्षा चालकाविरोधात 7 तासांनी एफआयआर नोंदवण्यात आलेला आहे। सुरुवातीला कांदिवली पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत टाळाटाळ केल्याचा आरोप आहे। मात्र पोलीस उपायुक्त कार्यालयावरती मराठी रिक्षा चालकांसह आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। जाणीवपूर्वक दुखापत करणं, शांतता भंग करणं आणि मालमत्तेचं नुकसान करणं या कलमांच्या खाली कारवाई करण्यात आलेली आहे। तर कांदिवली पश्चिमेला काल मराठी रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळाली, पण आज अगदी त्याच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। ज्या मराठी रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्यावरती न उतरवण्याचा निर्णय घेतलाय त्याच रिक्षा चालकांकडून आज रिक्षा सेवा सुरळीत सुरू आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। पाहूयात। तर याचा आढावा आपण घेऊ। तुर्तास पुढे जातोय कांदिवली पश्चिम इथली ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय। कांदिवली पश्चिम इथल्या लालजीपाडा परिसरात काल याच जागेवर अमराठी रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळाली। मराठी बोलणार नाही यावरून त्यांनी रिक्षा रस्त्यावर न उतरवण्याचा निर्णय घेतला आणि ज्या रिक्षा रस्त्यावर धावत होत्या त्यांना अडवून दमदाटी करून प्रवाशांना देखील खाली उतरवण्यात आलं। मात्र आज आपण इथे पाहतोय की पोलीस उपस्थित आहे आणि परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे। सुरळीतपणे इथे रिक्षा सेवा सुरू आहे आणि पोलीस यंत्रणा देखील इथे पूर्णपणे खबरदारी घेत आहे की कुठलाही कायदा इथे बिघडू नये आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये याची। हा रिक्षा स्टँड आहे। काल याच रिक्षा स्टँडवर जबरदस्त राडा झाला होता, मात्र आपण आता पाहतोय की इथे परिस्थिती नियंत्रणात आली आहे आणि ज्या रिक्षा काल थांबल्या होत्या त्या आज पुन्हा एकदा रस्त्यावर धावत आहेत। मात्र पोलीस देखील खबरदारी घेत आहेत की इथली जी परिस्थिती आहे ती सुरळीतपणे चालावी आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये याची। त्यामुळे आज आपण पाहतोय की या परिसरामध्ये ज्या रिक्षा चालकांनी काल रिक्षा रस्त्यावर न उतरवण्याचा निर्णय घेतला होता त्याच चालकांनी आज आपल्या रिक्षा रस्त्यावर उतरवल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वगमारेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।